राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पुणे गुलटेकडी, चेन्नई, मदुराई येथील आजचे म्हणजे दिनांक 20 ऑगस्ट 2026चे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण नाफेड कांद्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी ही जाणून घेणार आहोत की नाफेडचा कांदा नेमका किती बफर स्टॉक झालेला आहे आणि तो बाजारामध्ये कधीपर्यंत येण्याची शक्यता आहे। कारण मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की सध्या बाजारामध्ये अफवांचा बाजार हा जास्त झालेला आहे आणि त्याचाच फटका हा कांदा बाजाराला बसत आहे। मित्रांनो, आजचं जर पाहिलं तर आज मध्य प्रदेशामध्ये कांद्याची आवक ही वाढलेली आहे। तर मित्रांनो, आता किती आवक झालेली आहे, काय वाढलेली आहे, या संदर्भामध्ये आपल्याकडे आकडेवारी आलेली आहे। परंतु अधिकृत आकडेवारी आल्यानंतर मग आपण त्या संदर्भात भाष्य करणार आहोत। परंतु आवक वाढलेली आहे हे मात्र खरं आहे। तर मित्रांनो, आता आजची पुणे गुलटेकडीतील तसेच साऊथकडील मदुराई, चेन्नई येथील कांदा भावाची नेमकी काय परिस्थिती आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये याची माहिती जाणून घेणार आहोत। प्रतवारीनुसार कांद्याच्या बाजारभावाची माहिती घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला व्हिडिओला जोडून राहायचं आहे आणि माझा बळीराजाला सबस्क्राईब व जॉईन नक्की करायचं आहे। आणि मित्रांनो, या व्हिडिओच्या पहिल्या कॉमेंट्समध्ये आपल्या माझा बळीराजाच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी टाकणार आहे। ते चॅनलही तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्या बाजार समितीचे कांद्याचे भाव आपण यावरती टाकू शकत नाहीत ते सगळे भाव आपल्याला तिथे पाहावयास मिळणार आहेत। तसेच इतर काही महत्त्वाचे संदेश आपल्याला त्या चॅनलवर मी टाकत असतो। तर मित्रांनो, पाहूयात पुणे गुलटेकडीतील आजची परिस्थिती। मित्रांनो, पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या आवकेमध्ये आज जास्त वाढ झालेली आहे। 125+ गाड्यांची आवक पुणे गुलटेकडे येथे आज आलेली आहे। मित्रांनो, शेतकरी मित्रांचा संयम हा थोडा सुटताना आता दिसत आहे, कारण कांद्याचा दरही सध्या थोडासा बरा हा निघालेला आहे। तर त्यामुळे कांद्याची आवक आपल्याला पुणे गुलटेकडे ते वाढलेली दिसत आहे। जनरल कांद्याचा भाव पुणे गुलटेकडे आज 3400 ते 3900 रुपये क्विंटलपर्यंत, म्हणजे 34 ते 39 रुपये किलोपर्यंत जनरल कांद्याचे भाव आज पुणे गुलटेकडे ते निघलेले आहेत। तर मीडियम साईज कांदा 3400 ते 3800 रुपये क्विंटलपर्यंत, म्हणजे 34 ते 38 रुपये किलोपर्यंत मीडियम साईज कांदा आज पुणे गुलटेकडे येथे विकलेला आहे। तर सुपर बिग साईज कांदा 3900 ते 4000 रुपये क्विंटलपर्यंत, 39-40 रुपये किलोपर्यंत मोठे साईज कांदे आज पुणे गुलटेकडे येथे विकलेले आहेत। तर एक्स्ट्रा सुपर कांदा 4200 रुपये क्विंटलपर्यंत, 42 रुपये किलोपर्यंत कांद्याचे काही लॉट विकलेले आहेत। तर ॲव्हरेज क्वालिटी कांदा 3400 ते 3600 रुपये क्विंटलपर्यंत, म्हणजे 34 ते 36 रुपये किलोपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते ॲव्हरेज क्वालिटी कांदे हे विकलेले आहेत। तर मित्रांनो, कालच्या बाजाराच्या तुलनेत जर पुणे गुलटेकडे ते कांद्याचे दर पाहिले कमी झालेले या रिपोर्टवरून दिसून येत आहेत। परंतु मित्रांनो, फक्त कांद्याची आवक वाढली म्हणून आपल्याला हा कांद्याचा दर कमी झालेला दिसून येत आहे। माझा बळीराजावरती आपण वारंवार शेतकरी मित्रांना सांगितलं होतं की सगळा आवकेचा खेळ आहे। ज्यावेळेस आवक वाढेल त्यावेळेस बाजारभाव आपल्याला कमी झालेले दिसून येऊ शकतात। तर आता इकडे साऊथला नेमकी काय परिस्थिती आहे, बाजारावर त्याचा काही परिणाम झाला आहे का जाणून घेऊयात। मित्रांनो, सुरुवात साऊथची आपण मदुराई येथून करूयात। मदुराई येथे 21 गाड्यांची आवक आज आहे। यामध्ये नवीन कांद्याच्या 3 गाड्या आहेत। जुन्याचं मार्केट 4500 रुपयापासून 5000 रुपये क्विंटलपर्यंत निघालेलं आहे। तर एक्स्ट्रा सुपर कांदा 5200 ते 5300 रुपये क्विंटलपर्यंत, म्हणजे 53 रुपये किलोपर्यंत मदुराई येथे आज जुने कांदे विकलेले आहेत। तर नवीन कांदे 3500 ते 4500 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे। तर काही लॉट 4500 ते 5000 रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदा आज मदुराई येथे विकलेला आहे। तर मित्रांनो, सेल नॉर्मल सध्या मदुराई येथे कांद्याचा आहे आणि मदुराई येथे कांद्याचा दर कालच्या बाजाराच्या तुलनेत किलोमागे 1-2 रुपयांनी आज सुधारलेला आहे। तर मित्रांनो, चेन्नई येथे आज 45 गाड्यांची आवक आहे। यामध्ये 7 कांदा गाड्या ह्या नवीन कांद्याच्या आलेल्या आहेत। ॲव्हरेज क्वालिटी कांदे
4,000 रुपयापासून 4,200 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर मिडियम क्वालिटी कांदा 4,400 ते 4,600 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. सुपर मिडियम कांदा 4,600 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. एक्स्ट्रा क्वालिटी कांदा 4,800 ते 5,000 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर काही लॉट 5,200 रुपये क्विंटलपर्यंत म्हणजे 52 रुपये किलोपर्यंत चेन्नई येथे आज कांदे विकलेले आहेत. मित्रांनो, साऊथकडे जर पाहिलं तर कांद्याच्या दरामध्ये कसलाही बदल झालेला नाही, म्हणजेच कमी झालेले नाहीत. 1-अर्धा रुपये तिकडे कांद्याचे भाव वाढलेलेच आहेत, परंतु कमी नाहीत. इकडे मात्र कांद्याची आवक आपल्याला वाढलेली दिसून येत आहे मध्य प्रदेशामध्ये आज. तर महाराष्ट्रातील पुणे गुलटेकड येथील भाव आपण पाहिले, सकाळी सकाळी तेच भाव असतात, तिथेही कांद्याचा दर आपल्याला कमी झालेला दिसून आलेला आहे. तर आता अफवांचं पीक जोरात चालू आहे. तर एक अफवा अशी होती की नाफेडचा कांदा बाजारात येणार. तर पाहूयात नाफेडची सत्य परिस्थिती नेमकी काय आहे. मित्रांनो, नाफेडचा कांदा लक्षापेक्षा कमी खरेदी यावर्षी झालेली आहे. सरकारने यावर्षी 2 लाख टन कांदा खरेदीचं लक्ष ठेवलं होतं. मात्र बाजारात भाव वाढल्यामुळे केवळ 1,20,000 टनच कांदा खरेदी करता आलेला आहे आणि थेट किरकोळ बाजारात याची विक्री होणार आहे. कमी झालेल्या साठ्यामुळे आणि स्टोरेजमधील नुकसान वजा जाता उरलेला अंदाजे 1 लाख टन कांदा आता सरकार थेट किरकोळ बाजारात आणि मोबाईल व्हॅनद्वारे विकणार आहे. तर आता याची विक्री कधी सुरू होऊ शकते, तर हा बफर स्टॉक ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीपासून बाजारात उतरवण्याची दाट शक्यता आहे. किमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत नवीन खरीप पिकाची आवक होईपर्यंत बाजारातील कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न असणार आहे. तर मित्रांनो, या बातमीवरून आपल्या लक्षात येत असेल तर की सरकारचा जो नाफेडचा कांद्याचा स्टॉक आहे तो यावर्षी 1,20,000 टनाचाच खरेदी त्यांची झालेली आहे. म्हणजेच त्यांचं जे लक्ष्य होतं 2 लाख टनाचं तेही पूर्ण झालेलं नाही. त्यामध्ये आता खराब कांदा वजा जाता 1 लाख मेट्रिक टनापर्यंत जो कांदा शिल्लक आहे तोच कांदा ते बाजारपेठेमध्ये उतरवणार आहेत. परंतु आता पहिलं कसं होतं, ते मार्केटमध्ये कांदा विक्रीसाठी पाठवत असायचे. म्हणजे चेन्नई झालं किंवा आपलं बेंगलोर झालं किंवा दिल्ली आझादपूर मंडी झालं, अशा मोठ्या मोठ्या मार्केटमध्ये ते कांदा विक्रीसाठी पाठवायचे. परंतु यावेळेस सरकारचा प्लॅन असा असू शकतो की मोबाईल व्हॅनद्वारे म्हणजे डायरेक्ट ग्राहकांनाच तो कांदा ते विक्री करणार आहेत. ते असे बाजारपेठेमध्ये कांदा विकणार नाहीत अशी सध्या तरी माहिती समोर येत आहे. तरी नाफेड कांदा विक्रीबाबत आणखी काही अपडेट झाल्यानंतर आपल्याला माझा बळीराजावरती कळवली जाईल. आपण बाकी इतर अफवांकडे लक्ष देऊ नका, कारण मी कालच सांगितलेलं आहे, अफवा सोडून आपल्याला वाढीव भावाचा जो कांद्याचा फायदा मिळणार आहे तो फायदा इतर लोकांना मिळावा असं अफवा सोडणाऱ्या लोकांची प्रवृत्ती आहे. त्यामुळे आपण माझा बळीराजा झालं किंवा इतर अधिकृत स्रोतांकडून माहिती घ्या. काही आपल्याला जर अफवा आलेली असेल तर, आणि 4 ठिकाणाहून माहिती करून आपण त्यावरती विश्वास ठेवत चला. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.